बिहार आणि मध्य प्रदेश या दोन राज्यामध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचा जो दारुण पराभव झाला आहे, त्या पराभवाला नेमकी काय कारणे त्या पाठीमागे असतील? कोणत्या अशा गोष्टी आहेत की ज्यामुळं भाजपला यावेळी पराभवाचं तोंड पाहावं लागलंय? यामध्ये प्रभू रामचंद्राच्या मंदिरात झालेली चोरी आणि ते प्रकरण भाजपला नीट हाताळता आलं नाही म्हणून त्यांच्या पदरी हे अपयश पडलं असेल का? का जंतर मंतरवर जे आंदोलन झालं आणि त्या आंदोलनाला ज्या पद्धतीनं देशविरोधी धर्मविरोधी म्हणून त्या जेनझीची हेटाळणी करण्यात आली, ते कारण या पराभवाच्या पाठीमागे असेल का? का भाजपचा अहंकार म्हणजे आम्ही सदा विजयी आहोत हा जो त्यांचा आत्मविश्वास, त्यांना अति आत्मविश्वास या पक्षाला नडलाय का? म्हणजे नेमकी हीच ती तीन कारणं या भाजपच्या पराभवामागे असतील का? याविषयी आज आपण सविस्तर असं विश्लेषण पाहणार आहोत. मित्रांनो, भाजपा हा अति आत्मविश्वासी म्हणजे त्यांना त्यांचा अहंकार म्हणावा की आत्मविश्वास, अहंकार आणि आत्मविश्वासामध्ये फार पुसटशी लाईन असते. म्हणजे त्यांनी अशा पद्धतीनं बिहारच्या त्या पोटनिवडणुकीमध्ये वल्गणा केली होती, त्यांचे नेते असे बरळले की आम्ही जर त्या जागेवर कुत्र मांजर जरी उभं केलं तरी आम्ही ती जागा निवडून आणू शकू. म्हणजे आमच्या कमळ या चिन्हावर कुत्री मांजरं सुद्धा निवडून येऊ शकतात. म्हणजे त्या उमेदवाराचं म्हणजे काहीच नसलं तरी चालतं, तो माणूस नसला तरी चालतो, तो जनावर असला तरी चालेल, पण तो कमळ जर चिन्ह घेऊन निवडणुकीला जर सामोरा जात असेल तर तो निवडून येऊ शकतो. हा अति आत्मविश्वास म्हणावं, काय अहंकार म्हणावं, का आत्तापर्यंतच्या विजयामुळं आलेला हा म्हणजे मानसिक उन्माद म्हणावं. आणि हाच कुठेतरी ती जी जागा बाकीपूर ज्याला म्हणतो, ती जागा प्रबुद्ध लोकांचं त्या ठिकाणी जास्तीचं वास्तव्य आहे आणि त्या ठिकाणी आत्तापर्यंत भाजपा ही अजेय ठरलेली होती आणि त्याच जागेवर कुठंतरी भाजपा पराभूत होते आहे. याचा अर्थ भाजपला पर्याय त्या ठिकाणी देण्यात विरोधी पक्ष अपयशी ठरलेले होते आणि तोच पर्याय या निवडणुकीमध्ये, पोटनिवडणुकीमध्ये या तिथल्या म्हणजे विद्वान म्हणण्यापेक्षा विवेकी आणि बुद्धिवान जनतेला, त्या मतदारांना मिळाला असं म्हणता येऊ शकतं. कारण आता काही दिवसापूर्वी झालेल्या निवडणुकामध्ये या प्रशांत किशोरच्या पक्षाला साधं खातं सुद्धा उघडता आलं नव्हतं आणि त्याच जागेवर गेल्या 2 ते 3 दशकापासून भाजपा अजेय ठरली आहे. त्याच जागेवर म्हणजे जो भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो, त्या जागेवर प्रशांत किशोर जाऊन दंड थोपटतात नव्हे, निवडून येतात. म्हणजे भाजपचा अहंकार, उन्माद हा त्यांना नडला असेल का? म्हणून हे प्रशांत किशोर त्या जागेवरती निवडून आले का? प्रभू रामचंद्राच्या मंदिरामध्ये जी चोरी झाली, म्हणजे जे गोपालराव असतील किंवा ते चंपतराय असतील किंवा ते अनिल मिश्रा असतील, त्यांनी या प्रकरणाकडे म्हणजे जवळजवळ 1 महिन्याचं 45 दिवसाचं जर ते CCTV फुटेज होतं, प्रभू रामचंद्राच्या मंदिरामधलं चोरीचं जे प्रकरण आहे त्यातलं CCTV फुटेज, त्या काळामध्ये 70 वेळा चोरी झाली किंवा अपहार करण्यात आला असं बोललं जात आहे. आणि ते जर ऑन कॅमेरा जर दिसलं असेल तर मग पाठीमागं सुद्धा असंच झालं असेल का? बरं, मग ही छोटी छोटी म्हणजे काही लोकांचं मत तर असं आहे की जे चोरी करणारे ते कामगार होते, म्हणजे कामावर ठेवलेले, चोरीसाठी कामावर ठेवलेली लोक आहेत आणि त्यांच्यावरच जर आपण खटला भरवून आपण त्यांना तुरुंगात पाठवणार असू आणि मग चंपतराय अथवा ते अनिल मिश्रा असतील किंवा गोपालराव असतील किंवा ते गोविंददेवगिरी असतील, या लोकांच्या मध्ये जर यांच्यावर जर काहीच म्हणजे आरोप निश्चिती होणार नसेल किंवा ते जबाबदारी घेणार नसतील किंवा त्यांना जबाबदार ठरवलं जाणार नसेल
तर ही गोष्ट कुठेतरी चुकीची आहे असं लोकांना वाटलं असेल का? आणि याच प्रभू रामचंद्राच्या मंदिराच्या म्हणजे जसं ती जमीन खरेदी करायला सुरुवात झाली होती मंदिरासाठी, त्या मंदिरासाठी जमीन खरेदी करत असताना सुद्धा 2 कोटीची जमीन 22 कोटीला, 18 कोटीची 55 कोटीला किंवा काही 90 कोटीपर्यंत म्हणजे अक्षरशः जमीन खरेदीमध्ये लूट करण्यात आली असा आरोप करण्यात आला होता. आणि त्या संदर्भातली कागद सुद्धा म्हणजे पुरावा म्हणून दाखल करण्यात आलेली होती. आणि हे प्रकरण कुठंतरी भाजपला हाताळताच आलं नाही. आणि त्यांनी या प्रकरणाची म्हणजे जमीन खरेदीचा जो घोटाळा झाला म्हणतो आपण, त्याची चौकशी केली नाही. आणि चौकशी करून कुणालाही जबाबदार धरलं नाही, कुणालाही त्यातून म्हणजे बाहेर निष्कर्षच काढता आला नाही. आणि त्यातही पुन्हा प्रभू रामचंद्राचं जे मंदिर बांधलं जात होतं त्या मंदिराच्या बांधकामामध्ये सुद्धा कमिशन 40% कमिशनखोरी असा आरोप त्या इंजिनियरनीच केला होता. आणि हे म्हणजे जमीन खरेदी केली प्रभू रामचंद्राच्या मंदिरासाठी, त्यामध्ये भाजपनं म्हणजे असं किंवा सरकारनं तिथल्या विश्वस्त मंडळींनी कुठंतरी कानाडोळा केला. आणि जी काही कमिशनखोरी केली म्हणतायत त्याचीही पूर्ण चौकशी झाली नाही. आणि आता तर अक्षरशः कुठे शेणात लपवलेले गाड्या घेतलेल्या म्हणजे धन सापडलंय. आणि आतल्या आत म्हणजे कौटुंबिक शोध म्हणून त्यांनी काही लाख रुपये जमा केले. आणि मग नंतर जवळजवळ 40 दिवसानंतर जर त्यामध्ये खटला म्हणजे एक चौकशी, खटला कशाला पण जी SIT नियुक्त केली, त्यामध्ये खरंच हे प्रकरण एवढं संवेदनशील असताना अशा पद्धतीने हाताळणं, कुठंतरी हे विश्वस्त यांना पाठीशी घातलं जात आहे, चोरांना पाठबळ दिलं जात आहे. प्रभू रामचंद्राच्या म्हणजे मंदिरातच जर अपहार करणार असतील आणि त्यामध्ये कुठं जबाबदार असणारी मंडळी जबाबदारीने वागताना दिसत नसतील, हा कुठंतरी खोलवर संदेश या मतदारांवरती गेला आहे का? म्हणजे प्रभू रामचंद्राच्या मंदिरात चोरी होत असताना ही लोक शांत कशी बसू शकतात, जी धर्म, देश, संस्कृतीच्या गोष्टी हमेशा करतात, ती लोक कशी? आणि पुन्हा जर यामध्ये जंतर मंतरवरचं आंदोलन, त्याची पुन्हा भर पडली आहे. या आंदोलनाला संविधान विरोधी हत्यार म्हणणं आणि यांना देशाच्या विरोधी, धर्माच्या विरोधी, संस्कृतीच्या विरोधी ठरवणं, जे पेपर परीक्षेचा फुटलाय हो, नीट पेपर फुटलेला आहे, त्या विरोधामध्ये विद्यार्थी आंदोलित असताना ते आंदोलन मुडीत काढण्यासाठी सरकारनं पहिल्यांदा ते कलंकित बदनाम करण्याचा प्रयत्न केला, पुन्हा नंतर ते त्यांच्यावरती जबरदस्ती करून ते मुडीत काढण्याचा प्रयत्न केला. आणि मग सगळ्या गोष्टी करून हातखंडे वापरून झाल्यानंतर मग मात्र शरणागती, लाठी हल्ला करणं, पुन्हा अश्रुधुराच्या नळकांड्या फोडणं, पॅलेट गन वापरणं, AK-47 सुद्धा वापरल्या गेल्या असा आरोप होतोय. नव्हे असे म्हणजे गोष्टी घडल्यात. मग एवढं करून सुद्धा ते आंदोलनामध्ये ते विजयी आंदोलन झालं. 12 वर्षात या भाजपला आतापर्यंत कोणत्याही आंदोलनाला बिग न घालणारा हा भाजपा पक्ष म्हणजे संघ भाजपा कुठंतरी त्या धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतला. आणि तो कुठंतरी म्हणजे जेनजीला काय म्हणणं, व्यसनी आहे, ते नशेडी आहेत, ड्रग्ज घेतात, ते 24 तास सोशल मीडियावरती असतात, अशा पद्धतीनं त्यांची हेटाळणी करणं, कुठंतरी तरुणांचा झालेला अपमान, कुठंतरी कुत्री मांजरं यापेक्षा आमचे उमेदवार गैरगुजरे असले तरी निवडून येतील हा उन्माद, आणि प्रभू रामचंद्राच्या मंदिरामधले झालेली चोरी, या 3 गोष्टी, ही 3 कारणं या भाजपच्या पराभवाच्या पाठीमागे असू शकतात का? याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा. आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.